या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या हस्ते आपण आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण नोकरी भरतीच्या मेळाव्याचं आयोजन केलं। गरजवंत मराठा समाज वार्षिक यांच्या वतीनं सन्माननीय आनंदजी काशी सर मराठा योद्धा वार्षिक यांच्या संकल्पनेतून आणि आमचे गुरुवर्य सन्माननीय मनोजदादा जरांगे यांच्या संकल्पनेतून जे आमचे श्रद्धास्थान आहे, जे आमचे मानाचं स्थान आहे, यांच्या माध्यमातून आम्ही याच्या या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। तरी कृपया या मेळाव्याचा लाभ, मेळाव्याचं संकल्पना आपण सिद्धांताकडे नेतोय, कृपया आपण याची नोंद घ्या। या ठिकाणी दीप प्रज्वलन करून आपण उद्घाटन सोहळा या ठिकाणी सुरुवात करतो। त्याच्यानंतर या ठिकाणी एक चुलीची प्रतिमा आपण या ठिकाणी आणली आहे। या ठिकाणी उद्घाटन प्रतिमा पूजन झाल्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी चूल पेटवणार, म्हणजे या रोजगार मेळाव्याचं औचित्य साधून जर आम्ही काय करत असेल तर आम्ही महाराष्ट्राला संदेश देऊ शकतो, की देऊ इच्छितो की आम्ही चुली पेटवण्याचं काम करतोय, आम्ही घरं पेटवण्याचं काम करत नाही, हा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला आम्हाला या ठिकाणी आणि ते ठरलेले आहे। आमचे मनोजदादा जरांगे त्यांचे प्रशिष्य असलेले आमचे आनंदी काशी सर यांच्या मार्गदर्शनातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदर्श असा एक उपक्रम हाती घेतला। एक छोटासा प्रयत्न आम्ही गरजवंत मराठा समाजाच्या चूल पेटवतोय। या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी चुलीचं आगळी देऊन आम्ही चूल पेटवतोय, म्हणजे आम्ही प्रत्येक काम हे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करतोय। अतिशय गंभीर अशा परिस्थितीमध्ये हा मेळावा घेतला, एक समाजाला दिशा दिली पाहिजे, महाराष्ट्राला दिशा मिळाली पाहिजे, अशा पद्धतीचं सुंदर आयोजन आम्ही या ठिकाणी करतो। सर्वांनी श्रद्धास्थान सन्माननीय मनोजदादा जरांगे यांच्या संकल्पनेतून, यांच्या प्रेरणेतून, त्यांचे प्रशिष्य असलेले सन्माननीय आनंदजी काशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठरा बलुतेदार प्रत्येक समाज हा महाराष्ट्राच्या मातीचा घटक आहे। प्रत्येक समाज हा माझा आहे, मी त्या समाजाचा, मला दुसरं काही नको, हा माझा महाराष्ट्र सुजला सुफलाम झाला पाहिजे, त्या महाराष्ट्रातल्या गरजवंतांना न्याय मिळाला पाहिजे। आमची लढाई फक्त आरक्षणाची आहे, ती फक्त माझ्या हा बालबच्चांसाठी। ज्यांना आरक्षणामुळे शिक्षण चांगलं घेता येत नाही, ज्यांना आरक्षणामुळे नोकरीचा संधी उपलब्ध होत नाही, आणि ज्यांना आरक्षणामुळे आमचा वाटा आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला काहीही मागत नाही, परंतु हे मिळाल्यानंतर सुद्धा आम्ही सर्व समाजासाठी काम करणार आहोत। बार्शीमध्ये सुद्धा आता मेळावा घ्यायचं कारण आमचं तेच आहे की हा समाज माझा, हा महाराष्ट्र माझा। आणि आयटी वाल्यांना भेटतो, सर्वांना विनंती केली, परंतु त्याच्यानंतर आमचे शिक्षक त्यांनी फार मोठं प्रशिक्षणाचं आम्हाला योगदान असतंय, त्यांना भेटलं। परंतु कलेक्टर साहेबांचा दौरा बार्शीमध्ये असल्यामुळे आणि ते मीटिंग मध्ये व्यस्त असल्यामुळे ते येऊ शकले नाही, कदाचित पूर्ण